नमस्कार, मी गौरी पाटील तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आपला हा जो व्लॉग असणार आहे हा गोवा ट्रिप रिलेटेड असणार आहे। बाय रोड आपण जाणार आहोत। तर 2001 ग्रुप आहे 40 जणांचा एकूण। म्हणजे काय झालं की 2013ला ऑक्टोबरच्या 2013ला एक 10 कपल्स म्हणून एक ग्रुप एक बचत गट स्थापन केला, ज्याचं नाव आहे जय मल्हार शेतकरी स्वयंसहायता बचत गट। तर या बचत गटात म्हणजे ही 10 कपल्स आणि त्यांची मुलं असं पकडून हा एक ग्रुप झालाय 40 जणांचा, मोठं कुटुंब आहे। तर दरवर्षी आम्ही एक ट्रिप प्लॅन करत असतो। ह्याच्या आधी दिल्लीला पण गेलो, हैदराबादला, कोकण असं कुठे कुठे जाऊन आलो। आणि आता कोविडमध्ये 3 वर्ष आम्ही कुठे गेलो नाही। सो त्यानंतरची ही पहिली ट्रिप आहे। सो खूप एक्साइटमेंट आहे, मज्जा येणार आहे, सगळे भेटणार आहेत। असं अधेमध्ये एक दिवसाचे वन डे प्लॅन्स होतात पण जास्त नाही। पण ही एक काय बोलतात 7-6 दिवसाची मोठी ट्रिप असते, त्यामुळे खूप मज्जा येते। तर हा जो बचत गट आहे तो एक आर्थिक ह्याच्या थ्रू म्हणजे काय बोलतात बचत किंवा काय त्यासाठी स्थापन झालेला। तर तो उद्देश तर होताच, पण त्यानिमित्ताने एक 40 जणांचं कुटुंब तयार झालंय आणि खूप छान आहे। तर आपण गोव्याला जाणार आहोत आणि आता आणि बाय रोड जाणार आहोत। तर बस आहे, 40 जण मस्त धमाल करतात बसमध्ये। सो ते सगळं आपल्याला पुढच्या व्लॉग्समध्ये पण बघायला मिळेल। हे सगळं एकाच व्लॉगमध्ये कव्हर नाही होणार, मी थोडं थोडं टाकणार आहे। सो स्टे ट्यून आणि आता बघूया। तर आता फायनली पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे। आम्ही जेवलो आणि आता झोपतोय। तर 3 वाजता निघायचं आहे, सो खूप लवकर उठायचं आहे। हॅलो, तर आता रात्रीचे सकाळचे 2:45 वाजलेले आहेत। आम्ही उठलो 2 वाजता आणि अंघोळ वगैरे केलं, सगळं फ्रेश झालं, सगळं आवरलं आणि आता इकडे बॅग्स दिसत आहेत तुम्हाला। सो आम्ही निघालेलो आहोत बाहेर। तर पालघरवरनं बस येणार आहे, ती आता निघाले सो येईलच। आणि बाकी सगळेजण आता मंदिरात गेलेत कुलस्वामिनीच्या आरतीसाठी, तर ते आल्यावर आपण जाणारच आहोत। तर एक दिवशी मध्ये साखर चौथ पण आहे, त्यामुळे पूजा पण करायची आहे, म्हणून ही तुळस घेतली आपण। फायनली बस पण आलेली आहे, आता आपण जाऊयात। माते की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आधी एक रस्त्यामध्ये पण आपलं काय चष्मा ठेवला तो गणपती कासपाडत जायचा आणि तेव्हा त्याचा कसा बिघडला। तर आता 3:30 वाजलेले आहेत आणि फायनली आम्ही निघालेलो आहोत। तर आपला पहिला स्टॉप जो असणार आहे तो प्रति शिर्डी असणार आहे। आणि आपण फायनली प्रति शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहोत। तर आता आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत। मागच्या वेळेस ना गाडी पैसे नाही, चप्पलचे चप्पल तर आपण 12:30 वाजता जवळजवळ प्रति शिर्डीमध्ये पोहोचलो। त्यानंतर साईबाबांचं दर्शन घेतलं तिथे, मग इकडे जेवण पण केलं आणि आता आपण डायरेक्ट कोल्हापूरला जायला निघतोय। तर इथून कोल्हापूरला जायला मे बी 5 तास लागतील, तर संध्याकाळचे 7, 7:30, 8 होतील। तर त्यानंतर मग आपण महालक्ष्मी मातेचं दर्शन घेणार आहोत तिथे आणि त्यानंतर वेळ मिळाला तर मग रंकाळा लेकला जाणार। सो बघू आता कसं, म्हणजे ज्याप्रमाणे आपण पोहोचू कोल्हापूरला त्याच्यावर पुढचं सगळं डिपेंड असेल। आजची वस्ती जी आहे आपली ती कोल्हापूरलाच असते। हो बरोबर। तर आता फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहोत। 9:15 झाले, जरा जास्त वेळ लागला, ॲक्च्युली 1/4 तास जास्त लागला कारण थोडंसं ट्रॅफिक लागलं त्यामुळे। हो
आणि त्यामुळे लेट झालं हां दर्शनासाठी तर आता फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत 9:15. तर 8 वाजता पोहोचलो होतो पण 1.25 तास जास्त लागला कारण मध्ये ट्रॅफिक वगैरे लागलेलं. सो इट्स ओके. आता लेट झालं तर आता मंदिरात जाऊया. मंदिर बंद होतं मे बी 11 वाजता म्हणून आम्ही आता पटापट सगळे जातोय. काही जण पुढे गेलात, काही जण मागे आहेत आणि बाकी जेवण बनवायचं सगळं गोष्टी ज्या चालू आहेत त्याची तयारी करायला गेल्यात. सो बघूयात. समोर प्रवेशद्वार दिसतंयच. आता थोडंसं लेट आलं त्यामुळे मे बी गर्दी कमी आहे, नाही तर खूप गर्दी असते. ह्या पॅसेजमध्ये चालायला पण जागा नसते, एवढी गर्दी असते. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे हे मंदिर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. सलोख्यांच्या काळात इसवी सन 1600 ते 1700च्या दरम्यान हे मंदिर बांधलं गेलं असावं असा अंदाज आहे. ही अंबाबाई संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते. संपूर्ण मंदिर दगडांवर कोरीव काम करून बनवलेलं आहे. मंदिरांच्या भिंतीवर वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया, किन्नर, नर्तकी, मृदुंग, टाळकरी, अप्सरा या गोष्टी कोरलेल्या आहेत. मंदिर बघून खूप प्रसन्न वाटतं. हे मंदिर महाराष्ट्राचं जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. खूप गर्दी असते त्यामुळे असं पटापट सगळे आतमध्ये येतात. तर आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे. जेवढं शूट करता आलं तेवढं केलंय. आतमध्ये गेल्यावर आम्हाला परमिशन नव्हती शूट करायला, सो मग फोन बॅगेत ठेवला. तर जे केलेलं आहे ते तुम्हाला दाखवेल. तर 9:30 पावणे 10 पर्यंत आमचं सगळ्यांचं दर्शन झालं. त्यानंतर मग आम्ही इकडे रूमवर आलो, फ्रेश झालो आणि आता आपण जेवायला. सो दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.